देशात एकाच वेळी 3 कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेत। महाराष्ट्रासह संपूर्ण देशातल्या 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट दिला गेलाय। मुंबईच्या समुद्रात नेव्ही तसंच कोस्ट गार्ड अलर्ट मोडवर आहेत। मुंबईच्या समुद्रामध्ये आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विशेष अलर्ट जारी करण्यात आलाय। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देशात एकाच वेळी 3 कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेत आणि त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रासह देशातल्या जवळपास 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी केलाय। महाराष्ट्रात आधीच पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अशात पुन्हा एकदा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे चिंता वाढली आहे। नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय। पुढच्या काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय। भारतामधील जी परिस्थिती आहे ती कुठेतरी आता गंभीर बनलेली आहे। सध्या आपण अरबी समुद्रात आहोत आणि आपण जर पाहिलं तर भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देशात एकाच वेळी 3 कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले, त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रासह देशभरातील जवळपास 14 राज्यांना या पावसाचा हाय अलर्ट मिळालेला आहे। या आपण जर पाहिलं तर पूर्व क्षेत्र असेल किंवा पश्चिम क्षेत्र असेल त्याला पावसाचा अलर्ट मिळालेला आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात अशी अनेक राज्यांना पावसाचा तडाखा बसू शकतो। कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कुठेतरी हा हाय अलर्ट आता सध्या आलेला असल्यामुळे अनेक ज्या सीमेकडे जे सागरी सीमेवरील जे राज्य आहेत त्यांना हाय अलर्ट दिलाय। त्यामुळे आता जर तुम्ही समुद्रात असाल तर याची काळजी घ्या असं हवामान खातं म्हणतंय। कॅमेरापर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज।